जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाचं आपण या ठिकाणी जे काही अपडेट असेल तर ते अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आपल्याला माहिती आहे की जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स आपल्याला 100 प्रेफरन्स सध्या शिक्षक भरती 2025 मध्ये द्यायचे. मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये या ठिकाणी जे काही प्रेफरन्स होते तर ते आपल्याला अनलिमिटेड होते. म्हणजे आपण जे काही तुम्हाला 100, 200, 500 जे प्रेफरन्स सध्या जनरेट होत होते तर ते तुम्ही कशाही पद्धतीने कोणत्याही बघा या ठिकाणी नियोजन न करता ते तुम्ही देऊन देत होते. कारण 100 या ठिकाणी टक्के जे काही प्रेफरन्स होते तर ते तुम्ही त्या ठिकाणी 2022 मध्ये देत होते. म्हणजे तुमचा 1 नंबरवरती 2 नंबरवरती जरी तुमचा नंबर नाही लागला तरी तुमचा कुठं ना कुठं बघा 200-300 नंबरवरती कुठं ना कुठं सिलेक्शन होत होतं. परंतु आताच्या घडीला महत्वाचं आपल्याला 100 प्रेफरन्स जे आहे तर ते ह्या ठिकाणी लिमिटेड प्रेफरन्स असणार आहे. आता हे 100 प्रेफरन्स मध्ये तुम्हाला जिल्हा परिषद पण द्यायचे आहे, त्यानंतर मनपाचे प्रेफरन्स देखील द्यायचे आहे, त्यानंतर नपाचे प्रेफरन्स देखील द्यायचे, त्यानंतर ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये खाजगी अनुदानित संस्था येणार आहे त्यांचे देखील प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे. मग हे जे काही 100 प्रेफरन्स आहे तर हे तुम्हाला अतिशय नियोजन करून ॲनालिसिस करून सध्या बघा तुम्हाला द्यावं लागेल, जेणेकरून तुमची निवड जी आहे तर ती निवड सध्या बघा इथं होऊ शकेल. आता ॲनालिसिस जर म्हटलं तर तुम्हाला सर्वात आधी 2022च्या पदभरतीमध्ये ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल, नपा असेल तर ह्यांचा सध्या बघा जो काही कट ऑफ आहे तर तो नेमका किती लागला होता ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आताच्या वेळेला जर ह्या पद्धतीने त्या जिल्हा परिषदमध्ये वेकेन्सी आली किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जरी आली तरी तुम्ही तुमच्या मार्कानुसार जो काही कट ऑफ आहे तर त्या कट ऑफ मध्ये 5 किंवा सध्या बघा तुम्ही करू शकता आणि त्या पद्धतीने देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही एक महत्वाची जिल्हा परिषद आहे, परिषदमध्ये 800 प्लस वेकेन्सी सध्या आलेल्या होत्या. कारण आपण परिषद असेल तर ह्यांचा कट ऑफ बघितलाय. अजून एक दुसरी जिल्हा परिषदचा सध्या बघा कट ऑफ बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या 2022च्या पदभरतीमध्ये नेमका किती कट ऑफ लागलेला होता त्याच्यानुसार आपण ह्या ठिकाणी सेफ आहोत किंवा नाही ते तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. आणि जी काही तुम्हाला ॲनालिसिसची सध्या बघा स्ट्रॅटेजी असणार आहे ती देखील कळणार आहे. तर सविस्तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी ही जी काही जिल्हा परिषद आहे तर ह्या जिल्हा परिषदमध्ये एकूण जी काही टोटल वेकेन्सी आलेली होती तर ती वेकेन्सी म्हणजे 878 वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी आलेली होती. त्याच्यामध्ये 604 उमेदवार सध्या इथं निवड झालेले आहे, म्हणजे रिकमेंडेशन झालेले आहे. तर ही जी काही जिल्हा परिषद आहे, जी जिल्हा परिषदची आज आपण संपूर्ण प्रवर्गाचा कट ऑफची माहिती घेणार आहोत. ती जिल्हा परिषद म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, बरोबर. म्हणजे जे काही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2022 मध्ये कोकण विभागामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची कट ऑफ बघणार आहोत. मराठी मीडियम असणार आहे, बरोबर. आणि हे जे काही लेवल आहे तर ते प्रायमरीचं असणार आहे. म्हणजे प्रायमरी म्हणजे या ठिकाणी 1 ते 5 ची देखील वेकेन्सी आहे, 6 ते 8 ची देखील वेकेन्सी आहे. 6 ते 8 मध्ये संपूर्ण विषय म्हणजे या ठिकाणी भाषा संदर्भात विषय असेल, त्यानंतर सामाजिक शास्त्र असेल, बरोबर. जे काही गणित विज्ञान संदर्भात सामाजिक शास्त्राचे संपूर्ण विषय तर ह्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा आपण जे काही कट ऑफ असेल तर ते कट ऑफ बघणार आहोत. 1 ते 5 देखील इथं तुम्हाला दिसणार आहे. तर इथे तुम्ही आपण सुरुवात जी काय आहे तर ती ओपन पासून सुरुवात करतो. तर इथं बघा ओपनचे जे काही सध्या उमेदवार होते तर ते उमेदवार किती होते, 63 उमेदवार सध्या इथं सिलेक्ट झालेले. 66 वेकेन्सी होती सर्वसाधारणमध्ये. 118 मार्कावरती कट ऑफ सध्या ह्या जिल्हा परिषदमध्ये लागलेला आहे. वुमनचा किती होता तर 116 मार्कावरती कट ऑफ सध्या लागलेला आहे. 60 वेकेन्सी होती, 60 त्या ठिकाणी महिला उमेदवार मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर ओपन मध्ये ह्या ठिकाणी आपण समांतर आरक्षणाचं देखील तुम्हाला इथं सांगून देतो, जेणेकरून समांतर आरक्षणाचे उमेदवार देखील ह्या ठिकाणी व्हिडिओ बघत असेल. तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा प्रकल्पग्रस्तचे 99 मार्कावरती निवड झाली, त्यानंतर भूकंपग्रस्त 83 मार्कावर निवड झाली, स्पोर्ट पर्सनचे 97 मार्कावरती निवड झाली, दिव्यांग बंधू आहे लो विजन संदर्भात 118 मार्कावरती निवड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर जे काही परत दिव्यांगमध्ये 110 मार्कावरती या ठिकाणी निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे सध्या जे काही हॉरिझॉन्टल आरक्षणामध्ये उमेदवारांचं 2 डिजिटमध्ये देखील इथं निवड झालेली, अगदी 99, 83, 97 अशा मार्कावरती इथं निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता पुढची जे काही प्रवर्ग आहे तो प्रवर्ग म्हणजे एससी प्रवर्गाचा इथं तुम्हाला कट ऑफ सांगतोय. एससी प्रवर्गाचा तुम्ही बघू शकता. एससी प्रवर्गामध्ये या ठिकाणी सर्वसाधारणच्या ज्या वेकेन्सी होत्या त्या वेकेन्सी म्हणजे 42 वेकेन्सी
आलेल्या होत्या. तिथे 37 उमेदवार सध्या रिकमेंडेशन झाले. 109 मार्कावरती SC प्रवर्गाचा उमेदवार सध्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे 109 मार्कावरती कट ऑफ जो आहे तर तो सध्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये लागलाय. महिलांचा जर विचार केला SCचा तर 107 मार्कावरती महिला सिलेक्शन झाली. तर आताच्या वेळेला SC प्रवर्गातील तुम्ही उमेदवार असाल तर तुमचा किती सध्या बघा या ठिकाणी जे काय स्कोर आहे तो कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अशा ज्या जिल्हा परिषद आहे तर ते तुम्हाला सर्च करावा लागेल. ज्या जिल्हा परिषदमध्ये कमी वेकेन्सी आली तरी बघा या ठिकाणी जो काही कट ऑफ असेल तर तो कमी लागत असतो. तर हे आपण तुम्हाला पुढे देखील गाईड करणार आहोत. तर हे SC संदर्भात महत्वाचं होतं. 109 मार्क सर्वसाधारण, 107 मार्क महिला संदर्भात, बरोबर. त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये SC प्रवर्गाचा प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा बघा 85 मार्कावरती निवड झालेली आपल्याला पाहायला इथे मिळत आहे. त्याच्यामध्ये हे जे काही दिव्यांग बंधूंसंदर्भात बघा 110 मार्क, 95 मार्क, 65 मार्क असे जे काही सध्या सर्वसाधारण जे ह्या ठिकाणी आरक्षणामध्ये येतात, म्हणजे जे काही हॉरिझॉन्टल आरक्षणामध्ये, समांतर आरक्षणामध्ये, तर त्यांच्या 2 डिजिटमध्ये निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या वेळेस देखील तुमच्या 2 डिजिटवरती देखील निवड सध्या होऊ शकते. त्यानंतर पुढचा कट ऑफ तुम्हाला इथं दाखवतोय ST प्रवर्गाचा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. ST प्रवर्ग संदर्भात कट ऑफ जो आहे तर अगदी कमी लागलेला आहे. 83 या ठिकाणी बघा 43 पोस्ट म्हणजे या ठिकाणी वेकन्सी आल्या होत्या. 43 उमेदवार रिकमेंडेशन झाले आणि फक्त 93 मार्कावरती, किती तर फक्त 93 मार्कावरती ST प्रवर्गाचा उमेदवार इथं सिलेक्ट झालेला आहे. आता हे जे काही 93 मार्क आहे हे 93 मार्कावरती नेमका तो 1 ते 5 साठी सिलेक्ट झाला का 6 ते 8 साठी सिलेक्ट झाला तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ST वुमनचा या ठिकाणी 38 वेकेन्सी होती. 38 वेकेन्सीमध्ये 87 मार्कावरती इथं निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही अंदाज करा जे काही ST बांधव आहे तर 2 डिजिट वरती देखील सध्या इथं कट ऑफ आलेला आहे. म्हणजे अगदी 87 मार्क असेल तरी देखील निवड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क सध्या बघा प्लस करा आणि तुम्ही सेफ आहात किंवा नाही तर ते तुम्ही ह्या ठिकाणी ठरवू शकता. कारण अशा पद्धतीने सध्या कट ऑफ लागलेला आहे. हा कट ऑफ तुम्हाला येणारे जे काही प्रेफरन्स आहे त्या जिल्हा परिषदमध्ये तेथे तुम्हाला देताना ह्या कट ऑफचा सध्या जो काही ह्या ठिकाणी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं पुढची जी काही कॅटेगरी आहे ती म्हणजे OBC प्रवर्ग. OBC प्रवर्गाचा आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त उमेदवार आपल्याला 2025च्या पदभरतीमध्ये पाहायला मिळत आहे. तर इथे 75 बघा सर्वसाधारण वेकेन्सी होती. 67 उमेदवार मिळाले. 115 मार्कावरती OBC प्रवर्गाचा इथे निवड झालाय. 115 प्लस तुम्ही ह्या ठिकाणी 10 मार्क प्लस करा, बरोबर, म्हणजे 125 मार्क. तर 125 मार्क ह्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी सेफ झोन मध्ये जो काही असेल तर तो त्याचा तुम्ही इथं विचार करू शकता. त्याच्यामध्ये प्लस मायनस देखील होऊ शकतात कारण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या कमी जास्त वेकेन्सी पाहायला आपल्याला मिळतात. आता ह्याच्यामध्ये महिला जर असेल वुमन संदर्भात तर 113 मार्कावरती कट ऑफ सध्या इथं आलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल 97 मार्कावरती OBCचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथं तुम्ही विचार करू शकता 115 मार्क, 113 मार्क अशा पद्धतीने OBCचा कट ऑफ सध्या इथं लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा प्रवर्ग जर विचार केला आपण तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय VJA संदर्भात बघूया. VJAचा व्हिडिओ थोडासा लांब होईल परंतु संपूर्ण प्रवर्गाची माहिती इथं येणं गरजेचं आहे, जेणेकरून संपूर्ण प्रवर्गाचा इथं बघा जो काही फायदा असेल तर तो इथं होऊ शकतो. VJAचा आपण तुम्हाला दाखवतो 111 मार्क, त्यानंतर वुमनचा 105 मार्क, बरोबर. त्यानंतर पुढचा जे काही सध्या बघा प्रवर्ग आहे ते फास्टमध्ये घेऊ आपण. SBCचा आपण बघूया. SBC संदर्भात सर्वसाधारणचा 118 मार्क, बरोबर, आणि महिलांचा 118 मार्क. किती वेकेन्सी होती? 3 आणि 2, बरोबर. म्हणजे या ठिकाणी SBC प्रवर्गाच्या 5 वेकेन्सी सध्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा आहे तो NTC संदर्भात तुम्हाला दाखवतो. NTCचा या ठिकाणी आपण बघू शकतो. NTC सर्वसाधारण 10 वेकेन्सी, 122 कट ऑफ. त्यानंतर वुमनचा किती आहे? 118 कट ऑफ. तर NTCचा देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर पुढचा आहे NTD संदर्भात बघूया. NTD कारण ह्या ठिकाणी बरेचसे उमेदवार NTD संदर्भात देखील विचारणा करतात. तर इथं बघा 116 मार्क सर्वसाधारणचा कट ऑफ आलाय. त्यानंतर वुमनचा 112 मार्क NTD संदर्भात इथं कट ऑफ आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं EWS प्रवर्गाचा या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ दिसतोय. EWS प्रवर्गाच्या 28 वेकेन्सी सर्वसाधारण, 25 वेकेन्सी महिलांसंदर्भात होत्या. त्याच्यामध्ये 28 मध्ये बघा या ठिकाणी 116 मार्क घेणारा उमेदवार देखील सिलेक्ट झालेला आहे. महिलांमध्ये 113 मार्क देखील घेतलेला उमेदवार सिलेक्ट झालाय. तर आता जर बघितलंय तर ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क ऍड करू शकतात, जेणेकरून तुम्हाला कट ऑफचा सध्या एक अंदाज येईल. तर हा EWS संदर्भात या ठिकाणी कट ऑफ होता. अजून देखील तुम्हाला EWS चे जे काही या ठिकाणी बघा आरक्षणासंदर्भात
प्रोजेक्ट संदर्भात म्हणजे प्रकल्पग्रस्त 105 होता. त्यानंतर पुढचा आहे भूकंपग्रस्त 89 आहे. त्यानंतर पुढचं या ठिकाणी बघा जे काही दिव्यांग बंधूंसंदर्भात 106 आणि 106 अशा पद्धतीने इथं जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या इथं लागलेला होता. म्हणजे जवळपास 878 या ठिकाणी वेकेन्सीमध्ये जवळपास 604 उमेदवारांची निवड झालेली आहे. आता हे जे काही कट ऑफ आहे ह्या कट ऑफ मध्ये कोणकोणत्या विषयाच्या वेकेन्सी आल्या होत्या ते देखील तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा हे जे काही सध्या कट ऑफ लागलाय त्याच्यापैकी 1 ते 5 मध्ये इंग्रजी माध्यमाचं सध्या बघा होतं. आता इंग्रजी माध्यमाचं जवळपास आपल्याला माहिती आहे की उमेदवारांची संख्या सध्या कमी आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमामध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल, तुमचा स्कोर कमी देखील असेल तरी देखील तुमची निवड जी आहे तर ती जवळपास या ठिकाणी होत असते. तर इथं तुम्ही बघू शकता 1 ते 5 साठी इंग्रजी माध्यमाचं 71 वेकेन्सी आली होती. उमेदवार किती मिळाले? फक्त 2 उमेदवार तिथं मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 1 ते 5 साठी परत बघा मराठी मीडियमचा वेकेन्सी आली होती. किती वेकेन्सी होती? 571 मराठी मीडियम. त्या 571 मध्ये 435 उमेदवार सध्या त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर 6 ते 8चा जर इथे विचार केला त्याच्यात बघा इंग्रजी भाषाचं या ठिकाणी वेकेन्सी आली होती 6 ते 8. मराठीची आली होती म्हणजे जवळपास इंग्रजीची किती 30 वेकेन्सी, मराठीची किती होती 56 वेकेन्सी. गणित आणि या ठिकाणी विज्ञान संदर्भात 6 ते 8ला 150 वेकेन्सी आली होती. म्हणजे गणित विज्ञानची सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत 878 वेकेन्सी अशा पद्धतीने या ठिकाणी आलेली होती. तर ह्याचा जो काही कट ऑफ आहे सर्वसाधारण इथं तुम्हाला दिसतोय. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जो काही गटाचा या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्यांचे हायेस्ट देखील तुम्हाला दाखवतो. ह्या जिल्हा परिषदमध्ये हायेस्ट किती उमेदवारांचा या ठिकाणी होतं. आता इथे 151 मार्कवाला पहिल्या प्रेफरन्सवरती म्हणजे ह्याचा ड्रीम झोन असेल तो होता गणित विज्ञानचा. ओपन मधून सध्या सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे या ठिकाणी गणित विज्ञानचाच विषय दिसतोय. ईडब्ल्यूएसचा जर बघितलं 145च्या हायेस्ट आहे उमेदवार आणि मराठी मीडियम घेऊन ईडब्ल्यूएसचा उमेदवार सध्या या ठिकाणी आपल्याला निवड झालेली पाहायला मिळते. अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही इंग्रजी विषयासंदर्भात जर विचार केला तर 135 मार्क घेऊन 6 ते 8 या गटासाठी इंग्रजीचा जनरलमध्ये सध्या इथं एवढा कट ऑफ आलेला आहे. म्हणजे एवढे मार्कावरती इथं सिलेक्ट झाली. तर सर्वसाधारण मध्ये बघा जे काही तुमच्या प्रवर्गामध्ये अगदी कमी मार्कावर देखील इथं निवड झालेली पाहायला मिळते. तर हे सध्या जे काही लिस्ट आहे तर ह्या लिस्टमध्ये आपल्याला प्रत्येक विषय सध्या इथं पाहायला मिळत आहे. परत बघा इथे 127 मार्कावरती परत इंग्रजी विषयासाठी इथं सिलेक्शन झालेलं आहे. अजून तुम्हाला जे काही पुढचे बघा ह्या ठिकाणी मॅथ सायन्स संदर्भात 127 मार्क, ओपन मधून एनटीसीचे 127 मार्क, मॅथ आणि सायन्स घेऊन सध्या इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर मराठी विषय घेऊन एनटीटीचा 127 मार्कवाला उमेदवार देखील इथं सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे काही सिलेक्शन झालेले उमेदवारांची ही यादी आहे. या यादीमध्ये आपण मार्क वाईज देखील तुम्हाला सांगितलंय जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा जर विषय असेल सर्वसाधारण मध्ये असाल तुम्ही तर किती मार्कपर्यंत तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. इथं बघा 122 मार्क आहे बरोबर. आणि 6 ते 8 साठी जिल्हा परिषदमध्ये मराठी विषयाला ओपन मधून सध्या सिलेक्ट झालेली महिला उमेदवार पाहायला आपल्याला मिळते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काही मार्क आहे अशा रेंजमध्ये मार्क असेल तरी देखील तुम्ही होप्स जो असेल तर तो ठेवू शकता. तर सध्या हा एक महत्वाचा जो काही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संदर्भात कट ऑफचा महत्वाचा बघा व्हिडिओ होता जेणेकरून तुम्हाला पुढे जर अशाच पद्धतीने जाहिरात आली तर तुमचा प्रवर्गाचा कट ऑफ बघून तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता. तर महत्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. मागचे व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात. अशाच प्रकारे आपण जे काही महानगरपालिकेसंदर्भात, खाजगी अनुदानित संदर्भात, नपा संदर्भात ज्या काही शाळा आहे त्यांचा देखील कट ऑफचा व्हिडिओ आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढे मदत होईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.